बघतो, मी तर राज्याचं बजेट बघतो. तसं मला पुणे कॉर्पोरेशनचं विक्रम कुमार किंवा शेखर सिंग पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचं त्यांच्याशी आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो किंवा सहलची चर्चा करतो त्यावेळेस एकंदरीत काही गोष्टी अशा असतात की त्या त्या वर्षीच्या बजेटमध्ये त्या टाकावेच लागतात, तो खर्च करावाच लागतो. परंतु अशा मोठा जो काही खर्च करायचा असतो त्याला तेवढे फंड्स अवेलेबल व्हावे लागतात आणि म्हणून ती कल्पना पुढे आली आणि नेदरलँडच्या एका कंपनीनं त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. आपल्या इथल्या स्थानिक देशातल्या एका डॉक्टरांनी पुढाकार घेतला आणि आपण ते 350 बेडचं करतोय, 550 बेडचं आपण बाणेरला करतोय आणि हे करत असताना साधारण 10% मोफत बेड म्हणजे 350 पैकी 35 बेड हे गोरगरिबांच्या करता फ्रीमध्ये राहणार. 6% राज्य सरकारने जो दर ठरवलेला आहे तो आणि ह्याच्या उपर राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जी स्कीम आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना, तर त्या स्कीमच्या बद्दल त्याचा पण अंतर्भाव त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. म्हणजे त्याला विम्याचं संरक्षण 5 लाखापर्यंत आपण दिलेलं आहे. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. त्याकरता आपण जर थांबायचं म्हटलं तर त्याला बरेच वर्ष लागतील. इतके वर्ष थांबायची तयारी नाही, काम पण सुरू झालं पाहिजे. पण मग कुणी असं गुंतवणूक करायला आलं आणि त्याच्यात मागाशी देवेंद्रजींनी बोलत असताना सांगितलं रेट ऑफ इंटरेस्ट काय राहणार किंवा त्यांनी जर ते पूर्ण केलं नाही तर काय राहणार, या सगळ्या बारकावे त्याच्यामध्ये रहित म्हणजे बारकावे लक्षात घेऊन तशा प्रकारे आपण अग्रीमेंट केलं. बारामतीची उमेदवारी जाहीर झाली समोरून, स्वागत आहे त्याचं. शेवटी त्या ज्यांनी जे पक्ष असतात ते आपापली उमेदवारी जाहीर करू शकतात. आमचा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 48 जागांच्या बद्दलचा निर्णय झाला की आम्ही देखील भाजपचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उमेदवार जाहीर ऐका ना. त्याच्यामध्ये सुनील शेळकेंनी काय स्टेटमेंट केलं हे आपण ऐकलेलं आहे आणि सुनीलशी मी पण लगेच बोललो. सुनील म्हणला, दादा आपण मला ओळखता, आपणच मला तिकीट दिलेलं आहे, आपणच मला ताबडतोब फोन केलेला होता, त्याचं तर नाव मी तो पार्टी कार्यालयात पोहोचायच्या आधीच डिक्लेअर करून टाकलेलं होतं. हे सगळ्यांना माहिती आहे. पण ठीक आहे, काही मान्यवरांनी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण लगेच बोललंच पाहिजे, अशातला काही भाग नाही. आणि सुनील म्हणला मी असा कुणालाही दम दिलेला नाही, कुणालाही दाटी केली नाही. मी नंतर त्याच्या खोलात गेलो की असं का झालं, तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा अतिशय नगण्य उपस्थिती होती. मग आता उपस्थिती ज्यांनी कार्यक्रम केला त्यांना उपस्थिती जास्त दाखवता आली नाही. मग पळवाट म्हणून त्यांनी टार्गेट त्या सुनील शेळके आमदार साहेबांना केलं. वास्तविक हे बरोबर नाहीये. त्याचा टीका होती शिरूरमध्ये तुम्हाला उमेदवार मिळत नाही. असू द्या, कळेल तुम्ही. ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या एवढ्या तुमच्या बातम्यामध्ये काही सत्य असतं, काही त्याच्यामध्ये काही असत्य असतं, म्हणजे त्याला कुठलाच आधार नसतो. माझी विनंती आहे की 2 दिवसातच तुम्हाला ते सगळं कळेल. उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी, प्रफुल्ल पटेल, आपले चंद्रकांत, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आम्ही दिल्लीला जाऊ आणि उद्या बहुतेक फायनल होईल. परभणीची जागा तुम्हाला द्या असल्याचं समजतं, साताराची जागा आहे. अरे बाबा अजून काहीच नाही, हे सगळे हवेत कुडी काय काय बातम्या. आम्ही किती जागा मागितल्या ते मी इथं जाहीर करणार नाही. आम्ही व्यवस्थितपणे जागा मागितलेल्या आहेत. तेवढे होते तेवढे मिळणार का? अरे आम्ही व्यवस्थित, तू काय आम्हाला बेडाबिडा समजतो सन्मानजनक. एक मिनिट, तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचं जागा वाटप. बारामतीनंतर आज देखील भाऊ बहिणीचा आबोल आपल्याला स्टेजवर पाहायला मिळाला नाही म्हणजे तुम्हीच बोलत नाही. त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये तुम्हाला चॅनलला काही दाखवायला नाहीये, त्याच्यावर तुम्ही तिसरंच काहीतरी काढता. तुम्ही मुद्द्याचं बोला म्हणून मी थांबलो. आता विमानतळाचं बघा, आपल्या पुणेकरांना साजेसं विमानतळ झाले की टर्मिनल झालं की नाही, बाहेर पण आल्यानंतर एकदम फर्स्ट इम्प्रेशन जे पडायला पाहिजे ते चांगलं पडतं आहे. अशा सगळ्या गोष्टी नवीन डेव्हलपमेंट होत आहेत, नवीन सुविधा देत आहेत. आपल्याकडे वेगवेगळे वाहतुकीचे प्रश्न आहेत, ते देखील सोडवण्याच्या करता आमचा प्रयत्न चालू आहे. आपला जर मागेच रिंग रोड झाला असता तर बराच त्याला फरक वाहतुकीमध्ये पाहायला मिळाला असता.
रेल्वे लाईन पण मध्ये मेट्रोचे पण 3-4 इकडचे स्टेशन आणि 3-4